अभ्यासाच्या याच्यामध्ये अर्थारोहण फार महत्वाचं आहे. म्हणून समर्थांनी अर्थारोहण दे रे राम म्हटले. समर्थांना रामरायाजवळ प्रार्थना करण्याची काय आवश्यकता वाटली हो, असा प्रश्न आपल्या मनामध्ये आल्याशिवाय राहत नाही की नाही. माझ्या मनात आला प्रश्न की का समर्थांना जरूर पडली अर्थारोहणाची. समर रामरायाला मागणं मागायची अर्थारोहण दे रे राम. कारण हे अर्थारोहण जे आहे, अर्थरूप होणं जे आहे, तर हे अर्थरूप होणं, अर्थारोहण होणं ह्याच्याशिवाय ऐक्य नाही, स्वरूपाकारता नाही. आणि म्हणून ते मी माझ्या बळाने होऊ शकत नाही. त्यासाठी मला शरणच जावं लागेल, श्री गुरूंनाच शरण जावं लागेल. आणि म्हणून रामरायापाशी त्यांनी मागणं मागितलं अर्थारोहण दे रे राम. आणि आपल्या स्वाध्याय मंचाचा उद्देशच तो आहे. आता प्रत्येक गीतेतला श्लोक शब्द हा माझ्या जीवनामध्ये उतरावा आणि जीवन आनंद रूप होऊन राहावं. बस. साधकासाठी तत्वज्ञानाची निष्ठा तयार होणं फार आवश्यक आहे, खूप आवश्यक आहे. ही निष्ठा तयार जर व्हायची असेल, तत्वज्ञानाची निष्ठा तयार व्हायची असेल, तर मात्र श्रवण, मनन आणि निधिध्यासन. गीता निधिध्यासनाचा ग्रंथ आहे. निधिध्यासन आता आमच्याकडून व्हायला पाहिजे. आणि असं श्रवण मनन निधिध्यासन जर आमचं दैनंदिन जीवनामध्ये होत असेल तर आम्ही अशांत होणार नाही. जीवनात शांती. आणि शांती सुखाचं दुसरं नाव, सुखरूपतेचं दुसरं नाव आहे. ज्या ठिकाणी निरपेक्ष शांती आहे त्या ठिकाणी आत्मसुख आहेच. आणि ह्या आत्मसुखाचा अनुभव मला घ्यायचा आहे, त्या अनुभवाला मला प्राप्त व्हायचंय. म्हणून हा सगळा स्वाध्याय मंचाचा खटाटोप. आणि त्या अंतर्गत आपण बघितलं स्थितप्रज्ञ या अध्याय दुसऱ्याच्या माध्यमातून शोकनिवृत्तीचे उपाय बघितले. जीवनात होणारा शोक, त्याचे निवृत्तीचे उपाय पाहिले, सूत्रात्मक अभ्यास केला. स्थितप्रज्ञाची लक्षणं जी आहे, काय पद्धतीची लक्षणं असतात, या लक्षणांचा सूत्रात्मक पद्धतीने अभ्यास केला. आणि असा अभ्यास करत असताना मग मात्र आज आम्हाला भगवंत सांगतात आहे की असा स्थितप्रज्ञांची लक्षणं ज्यांच्या अंगी बांधल्या गेली आहे ते स्थितप्रज्ञ म्हणजे ते ज्ञानी. आणि सामान्य जन जे आहेत, सर्वसामान्य जन आणि स्थितप्रज्ञ यांच्या दृष्टिकोनामध्ये काय फरक आहे, हा आम्हाला फरक आज भगवंत सांगतात आहे. 69वा जो श्लोक आहे, या निशा सर्वभूतानां तस्या जागृती संयमी यस्या जागृती भूतानी सा निशा पश्यतो म्हणे. ह्या श्लोकाच्या माध्यमातून आम्हाला भगवंत काय सांगतात आहे, फरक सांगतात आहे. आता फरक का सांगून राहिलेत, कारण आम्ही सामान्य जन, आम्ही साधक आहोत. साधक असताना आमची अंतःकरण वृत्ती अजूनही प्रपंचासक्त आहे. आणि अशी प्रपंचासक्त जी बुद्धी आहे, या बुद्धीला स्थिर करायचंय, जी अत्यंत चंचल आहे. सगळं वर्णन करून चुकलंय आपण या बुद्धीचं, आणि होणारी घसरगुंडी पाहिलेली आहे. परंतु या बुद्धीला मला स्थिर करायचं असेल, या ठिकाणी फरक सांगितलेला आहे ज्ञानामधला आणि अज्ञानामधला. जरूर मला फरक लक्षात कशासाठी घ्यायचाय, मला माझ्यासाठी फरक लक्षात घ्यायचाय की जो फरक आम्ही साधकाला हा फरक जाणवतो आणि लक्षात येतो की माझ्यामध्ये आणि ज्ञानामध्ये खूप अंतर आहे, ज्ञानी पुरुषामध्ये बरंच अंतर आहे. हे अंतर आम्हाला कमी करायचंय आणि अंतर कमी करून तेच होऊन राहायचंय. आणि म्हणून त्यासाठी या श्लोकाचा अभ्यास, म्हणून फरक लक्षात घ्यायचा. 2 रंगाच्या वस्तू आणतो आणि 2 प्रकारच्या वस्तू आणतो, रंगाच्या नाही 2 प्रकारच्या वस्तू आणतो.
एक ह्या कंपनीची, एक त्या कंपनीची, आणि मग आपण त्याच्यामध्ये करतो की नाही फरक. ही कशी आहे, ती कशी आहे, याची फीचर्स कसे, त्याचे फीचर्स कसे, याचा रंग कसा, याचा रंग कसा. निळाच रंग आहे हो, पण ह्या कंपनीच्या निळ्या रंगापेक्षा ह्या कंपनीचा निळा रंग खूप छान आहे. आणि मग त्याच्यामधलं आम्हाला तो फरक जसा जसा लक्षात येतो तसं तसं आम्ही एक वस्तू निवडतो की नाही त्याच्यामधली, जिथे आमचं पूर्ण समाधान होतो ती वस्तू आम्ही निवडतो ना. अगदी त्याप्रमाणे हा फरक लक्षात घ्यायचा, ज्ञानी आणि अज्ञानी ह्याच्यामधला फरक लक्षात घ्यायचा. आणि फरक लक्षात घेऊन सुखरूपतेकडे नेणारा जे ज्ञान आहे ते आम्ही आत्मसात करण्याचा प्रयत्न करायचा. आणि ते ज्ञान कोण प्राप्त करतो? ज्ञानी त्या ज्ञानाला प्राप्त झालेले असतात. आणि त्या ज्ञानाला मला प्राप्त व्हायचं असतं, म्हणून हा फरक आम्ही लक्षात घ्यायचा असतो. म्हणून या निशा सर्व भूतांना, ह्यामध्ये भगवंत म्हणतात की सर्व भूतांची जी रात्र त्या ठिकाणी ज्ञानी पुरुष जागे असतात. आणि ज्या ठिकाणी सर्व ज्ञानी पुरुष जागे असतात त्या ठिकाणी ज्या ठिकाणी सर्व भूत मात्र जागे असतात त्या ठिकाणी त्या ज्ञानी पुरुष झोपलेले असतात, त्यांची रात्र असते. आता झोप आणि जाग हे जे शब्द आहेत हे सगळे ज्ञान आणि अज्ञान या अर्थाने वापरले गेलेले आहेत. मग आज आपल्या अभ्यासाचा विषय मुनी कुठे कुठे जागे असतात आणि अज्ञानी कुठे कुठे झोपलेले असतात हा नाहीये. लक्षात घ्या, विषय लक्षात घ्या, फोकस लक्षात घ्या. फोकस ज्या वेळेला लक्षात घेऊ त्यावेळेला त्या अनुषंगिक चिंतन, त्या अनुषंगिक वाटचाल. पण आजचा ह्या श्लोकाचा आपला जो फोकस आहे तो मी साधक आहे म्हणजे मग मी नेमकं कुठे असलं पाहिजे, मी जागं असलं पाहिजे म्हणजे नेमकं काय असलं पाहिजे, हा आपला आजचा विषय. म्हणजे आज साधन बघतोय, स्वाध्याय मंचामध्ये काकांनीच सांगितलेलं साधन, ती सगळी साधनं आपण बघतोय आहे. स्थितप्रज्ञांच्या लक्षणात सुद्धा बघितली आणि शोकनिवृत्तीच्या उपायात पण ती सूत्रात्मक सगळी साधनं बघितली. आज मात्र नेमकं आम्ही आता कुठे असलो पाहिजे, केवढा महत्वाचा प्रश्न आहे. समर्थांचा फार लाडके शब्द आहेत, सावध, साक्षेपी आणि दक्ष तयास तात्काळची मोक्ष. फार लाडके शब्द आहे समर्थांचे. आणि संपूर्ण दासबोधामध्ये हे सूत्र त्यांनी चालवलेलं आहे. आणि म्हणून मला सावध राहायचंय, साक्षेपी राहायचंय, दक्ष राहायचंय. म्हणजे नेमकं कुठे दक्ष राहायचंय हो? नाथ महाराजांची फार सुंदर ओवी आहे, अचेतनी चेतविता जडाते जो जीवविता. शब्द कठीण वाटतात आहे पण सोपे करून सांगणार आहे. अचेतनी चेतविता जडाते जो जीवविता, या लागी जीव ऐसी वार्ता, जाण तत्वता पुरुषास. कोणाला जीव म्हणायचं? जो अचेतनाला चेतवतो, जडाला जिवंतपणा देतो. जीवविता तो जीव आहे आणि तो साधक आहे. आणि अशा ह्या साधकांनी काय करायचंय हो मग नेमकं? जो साधक म्हणजे अचेतनाला चेतनाचा दर्जा देतो, जडाला कशाचा दर्जा देतो? चेतनाचा देतो. म्हणजे अचेतन जडाला चेतनाचा दर्जा देतो. तो जीव आहे, त्या जीवानी काय करायचं? त्या जीवानी जीवासी निज स्वरूप आठव. नाथांनी सांगितलेलं साधन आणि काकांनी सांगितलेलं साधन किती एकरूप आहे, ऐक्य आहे, त्याच्यात समन्वय किती कसा आहे हे जर लक्षात घेतलं तर कळतं की नेमकं आम्ही काय करायचंय. मग काय करायचंय? ह्या जीवानी काय करायचंय? ज्या जीवानी अचेतन जडाला चेतनाचा दर्जा दिलेला आहे आम्ही, अचेतन जडाला चेतनाचा दर्जा कसा दिला? काय आहे अचेतन? सांगणार आहे पुढे. देह अचेतन आहे, चेतन असल्यासारखा भासतो पण मला तो चेतन आहे असं नक्की वाटतं.
वाटतं की नाही? मी देह असं वाटतं की नाही? मग आता मग असं जर आम्हाला वाटत असेल तर आम्ही नेमकं काय करायचं? काय करायला पाहिजे? निज स्वरूप आठवो. जीवाचे निज स्वरूप आठव. जीवानी त्या निज स्वरूपाचं स्मरण करायचं आणि जीवाचा परब्रह्मी लय करायचा. तेव्हाच मग मी परमात्मा अज अव्यय अविनाशी हे सगळं या स्थितीला प्राप्त आम्ही होऊ. म्हणजे या जीवानी निज स्वरूपाचं स्मरण सतत करायचं. आता स्मरण करण्यासाठी आम्हाला जागं असावं लागेल की झोपेमध्ये स्मरण होईल? हो, साध्या व्यवहारातली गोष्ट आहे. एखादी गोष्ट आठवण ठेवायची असेल तर जागा आहेस ना तू, लक्षात राहील ना तुझ्या. म्हणजे जागेपणाचा आणि स्मरणाचा संबंध आहे की नाही? मान्य की नाही सगळ्यांना? जागेपणा आणि स्मरण जागे असेल तर आम्ही स्मरण आमचं राहील. झोपलेलो असू तर स्मरण राहणार नाही, झोपेत आठवण राहणार नाही. झोपच लागून गेली हो. आज 7 वाजलेले कळलंच नाही. आज स्वाध्याय मंच होता, कळलंच नाही, झोपच लागून गेली. म्हणजे हा संबंध आम्ही आमच्याकडून पक्का केलाय की नाही? व्यवहारकालीन हा संबंध पक्का केलेला आहे. मग ह्याच संबंधांना आम्ही हाती धरायचं आणि परमार्थामध्ये उतरायचं. साधन, याला साधना असं म्हणतात. किती सोप्या व्याख्या साधनाच्या संतांनी करून दिल्या आहेत. आमच्या लक्षात येत नाही. उगीच बाऊ करतो साधनाचा, अभ्यासाचा उगीच बाऊ करतो, स्वाध्यायाचा उगीच बाऊ करतो. बापरे, स्वाध्याय मंच नको बाबा. आपलं सकाळचं उपनिषद 7 ते 8 ठीक आहे. जरा शुक्रवारी आम्ही काय करावा, आरामच करावा. हो, पण गुरुवार ते सोमवार ते गुरुवार मध्ये जे उपनिषद आम्ही शिकतो आहे, ज्या आत्मस्वरूपाचं श्रवण आम्ही करतो आहे, त्याच आत्मस्वरूपाचं जे श्रवण आहे त्याचं निधिध्यासन कसं करायचं? गुरुवारपर्यंतच्या श्रवणाचं निधिध्यासनात कसं रूपांतर करायचं? याच्या सगळ्या युक्त्या, याच्या सगळं साधन शुक्रवारी स्वाध्याय मंचामध्ये आहे. गीतेचं माध्यम आहे. असा विचार जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत गीता स्वाध्याय मंच याच्याशी आम्ही एकरूप होणार नाही. आणि ह्याच्याशी जर एकरूप न झालो तर मग जीवब्रह्म कशी केव्हा ऐक्य, ते ऐक्य आम्ही केव्हा हे करू? आहे ना अभ्यास बारीक, केशराचं माप आहे की नाही? टू द पॉइंट करावा लागतो की नाही स्वाध्याय? आणि म्हणून सर्वप्रथम आम्हाला नक्की जागेपणा आणि स्मरण याचं नक्की भान ठेवावं लागेल. म्हणजे आम्हाला जर स्मरण करायचं असेल कशाचं, निज स्वरूप आठवो. निज स्वरूपाची जर आठवण ठेवायची असेल तर आम्हाला जागं असावं लागेल. आणि असं सर्वप्रथम आम्ही मग जागं राहण्यासाठी आम्ही सगळ्यात प्रथम कुठे जागं असावं? फार महत्वाचा विषय. सगळ्यात प्रथम आम्ही जागं कुठे असावं? तर सगळ्यात प्रथम आम्ही विवेक आहे त्या ठिकाणी आम्ही जागे हवे. तिथे जागृतता हवी. त्या ठिकाणी विवेक आहे आणि सामान्य लोक विवेकाच्या तिथेच झोपलेले असतात. मी साधक आहे तर मी विवेकाच्या तिथे सतत जागा आम्हाला असायला पाहिजे. सतत विवेकाच्या जागी आम्ही मग विवेक म्हणजे कोणता विवेक? विवेक म्हणजे निवड. मग कशाचा विवेक? आत्मनात्म विवेक, सारासार विवेक, नित्यानित्य विवेक. प्रत्येक वेळेला आम्ही या ठिकाणी सावध असायला पाहिजे. आणि विवेकाच्या बरोबर ज्ञानाच्या ठिकाणी पण आम्ही जागं असायला पाहिजे. नुसतं विवेक नाही तर ज्ञानाच्या ठिकाणी पण जागं पाहिजे. म्हणजे अखंड विवेकाची आणि अखंड ज्ञानाची कास धरलेली असली पाहिजे. आज फक्त हाच विषय सांगणार आहे की कुठे आम्ही जागं पाहिजे, नेमकं कुठे जागरूकता पाहिजे, नेमकं कुठे सावध साक्षीपी दक्षता पाहिजे.
वारंवार वारंवार जेव्हा आपण सांगू ना, तेव्हा एक दिवस आम्ही खडबडून जाग होणार आहोत आणि ते नेहमीसाठी जाग होऊ. मग नाहीच हो झोप येणार कधी. अज्ञानाची झोप कधी झापड येणारच नाही. म्हणून वारंवार तोच विषय सांगावा लागतो. आणि वारंवार तोच विषय सांगणं हे साधनेचे एक स्वरूप आहे, हे लक्षात ठेवा. कंटाळा आला, तेच तेच काय ऐकायचं, असं जर आपण म्हणत असू तर आम्हाला रोज जेवण केल्यामुळे कंटाळा येतो, रोज जेवायचा कंटाळा येतो. आज मी जेवतच नाही, जाऊ द्या, कंटाळाच आला जेवायचा, असं कधी म्हणतो का? रोज झोपायचा की नाही, कंटाळा झाला, रोज झोपून झोपून काय करायचं, आज कंटाळा आला, असं कधी म्हणतो का? आयुष्यात पैसा कमवण्याचा कंटाळा आला, असं कधी म्हणतो का? पण ह्या जशा आवश्यक आमच्या जीवन जगण्यासाठी आवश्यक ह्या सगळ्या गोष्टी आहे ना, तितक्याच किंबहुना त्याही पेक्षा जास्त आवश्यक अशा ह्या जागरण परमार्थामध्ये आवश्यक आहे. ह्या स्तरावर जर आम्ही ही जागरूकता लक्षात घेतली तर ऐकण्याचा कंटाळा येणार नाही, तेच तेच ऐकण्याचे कंटाळा येणार नाही. उलट नित्य नूतन याच्यामधले जे बारीक बारीक बारकावे आहे, हे बारकावे आम्हाला अधिकाधिक कळत जातील. हे घड्याळ एकदा पाहिलं चांगलंय, प्रथमदर्शनी चांगलं वाटलं, मग हळूहळू याचं जसं जसं निरीक्षण करू तसं याच्यातलं चांगुल पण काय आहे हे आम्हाला कळेल की नाही? तोपर्यंत कळेल का? पण त्याच्यासाठी वारंवार बघावं लागेल की नाही, अरे खरंच याचा रंग नाही नुसता चांगला, आतले आकडे पण स्पष्ट आहे. नुसतं याचं रूपच नाही चांगलं, त्याची क्वालिटी पण चांगली आहे. पण हे केव्हा कळेल? प्रथम दर्शनी कळेल का? नाही. जसं 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 त्याच्या सहवासामध्ये आपण येत जाऊ, जसं जसं ते आम्ही वापरत जाऊ, त्याचा वापर होईल, तसं तसं त्याची आम्हाला युटिलिटी, हा कळलं ताई, कळलं, कळेल. अगदी त्याप्रमाणे तत्वज्ञानाचं जसं जसं आम्ही सहवासात जाऊ, जसं जसं त्याच्याशी जवळीक साधू, तसे तसे बारकावे कळतील आणि ते बारकावे आमच्या जीवनामध्ये उतरतील. म्हणून तत्वज्ञानाचा सहवास, तत्वज्ञानाची जवळीक, त्याच्यातून प्रेम आणि मग त्याच्यातून ऐक्य कधी विसरता कामा नये. आणि म्हणून आम्हाला अखंड विवेकाची आणि ज्ञानाची कास धरली पाहिजे. का बरं हो जागा राहायचं आम्हाला? का बरं? स्वप्नामध्ये जो बांधला, आम्ही स्वप्नात बांधल्या गेलोय, म्हणजे प्रपंच जागृती हा स्वप्न आहे, दीर्घ स्वप्न आहे. जागृती दीर्घ स्वप्न आहे आणि ह्या स्वप्नाने आम्ही बांधल्या गेलेलो आहोत. मग ह्या स्वप्नाने जर आम्ही बांधले गेलोय तर स्वप्नातल्या माणसाला उठवायला काय करावं लागेल आपल्याला? त्याला जागृत करावं लागेल ना, जागृत अवस्थेत आणावं लागेल, म्हणजे हलवावं लागेल, आवाज द्यावा लागेल, काहीतरी तर करावं लागेल की नाही. म्हणून स्वप्नामध्ये जो बांधला, जागृतीने मोकळा केला, तो जागृतीने मोकळा, तो स्वप्नात बांधलेला. अगदी त्याप्रमाणे ज्ञान विवेके प्राणी आला, ज्ञान आणि विवेक हे प्राणी आला म्हणजे साधकाला मोक्ष प्राप्ती देतात. म्हणून ज्ञान आणि विवेकाची कास आम्ही अखंड धरावी. ज्ञान आणि विवेकाच्या तिथे आम्ही अखंड जागृत असलो पाहिजे. सारासार विवेक, आत्मानात्म विवेक. आत्मानात्म विवेक केव्हा करायचा? या पिंडाच्या बाबतीमध्ये जर करायचं असेल तर आम्ही आत्मा आणि अनात्म हा विवेक नेहमी करावा. आत्मा अनात्म काय हा सतत आम्ही विवेक करावा. आणि ज्या ज्या वेळेला आम्ही शरीराच्या याच्या अनुसंधानात असतो, त्या त्यावेळेला लक्षात यावं आम्ही अनात्माच्या अनुसंधानात आहोत. आणि त्या त्यावेळेला लक्षात यावं की हे जे अनात्म असं शरीर आहे, ह्याच्या आतमध्ये काय आहे? चैतन्य आत्मा नावाचं तत्व आहे. म्हणून हे चैतन्य असल्यासारखं वाटतं, ते मी आहे. पिंडाच्या बाबतीमध्ये आत्मानात्म विवेक, आत्मानात्म विवेक पिंडी समर्थांनी सांगितली, ही वाटणी समर्थांनी केली आहे, मी अजिबात केलेली नाही. ब्रह्मांडाच्या बाबतीमध्ये सार आणि असार
विवेक नेहमी करावा, प्रत्येक वेळेला जागृत असावं साराचं. असाराच्या अनुसंधानात असेल तर पटकन लक्षात आलं पाहिजे, असाराच्या अनुसंधानात त्याच्या मागे लागलेला हो हे असार मला अनुभवाला येत आहे, हे समजत आहे, हे जाणवत आहे, हे कोणामुळे जाणवत आहे, कशामुळे जाणवत आहे, याचं ज्ञान का बरं होत आहे, लगेच लक्षात यावं. म्हणून सार आणि अनुसंधानात मी हे टिकणार आहे का, सार असारच्या वेळेला विवेक कसा करायचा हे टिकणार आहे का, प्रपंचाचं अनुसंधान सुरू आहे, हे असार आहे, हे टिकणार आहे का, अजिबात नाही. मग आम्ही जे टिकत नाही ते कसं असतं, टाकाऊ असतं. मग टाकाऊच्या अनुसंधानात राहावं की जे टिकतं त्याच्या अनुसंधानात राहावं, कशाच्या अनुसंधानात राहावं, जे टिकतं त्याच्या अनुसंधानात राहावं. आता देह जो आहे हा टाकाऊ आहे माहितीये ना सगळ्यांना, होतो की नाही टाकाऊ, लवकर घेऊन जा, पटकन विल्हेवाट लावा. तो केव्हा टाकाऊ होतो, ज्या वेळेला हे टिकाऊ तत्व या देहामधून सोडून जात, याच्यातून जात टिकाऊ तत्व, त्यावेळेला देह टाकाऊ होतो. आणि टिकाऊ तत्व जोपर्यंत या देहात आहे तोपर्यंत हा देह छान टिकतो. मग आम्ही जागा कुठे असावं, टाकाऊच्या तिथे असावं का टिकाऊच्या तिथे असावं. टाकाऊ वस्तू कशा फटाफट फेकतो हो, दिवाळीच्या वेळेला साफसफाई करतो, ज्या वस्तू लागत नाही त्या पटकन फेकतो. उंकी सारखा देह फेकता आला पाहिजे संतांचं. संत परमोच्च बिंदू गाठतात. आणि म्हणून सतत आम्ही ब्रह्मसत्य जगन मिथ्या हा विवेक सतत जपला पाहिजे, सतत जपला पाहिजे, सतत या ठिकाणी आम्ही जाग असलं पाहिजे. म्हणून पिंडाच्या बाबतीमध्ये आत्मनात्म विवेकाच्या तिथे जागा असलं पाहिजे, ब्रह्मांडाच्या बाबतीत सारासार विवेकाच्या तिथे आम्ही जागा असलं पाहिजे. आणि पिंड ब्रह्मांड दोन्हीचा विवेक, दोन्हीच्या ठिकाणी आम्ही नित्य नित्याचा विचार केला पाहिजे. दोन्हीचा ज्या वेळेला विचार करायची वेळ येतं त्यावेळेला नित्य अनित्याचा विचार आम्ही केला पाहिजे आणि तिथे आम्ही नेहमी जाग असलं पाहिजे. म्हणून साधकांनी ब्रह्मसत्य जगन मिथ्या नेहमी विवेक जपला पाहिजे. थोडक्यात एका वाक्यात उत्तर द्या तर ब्रह्मसत्य जगन मिथ्या हा विवेक जपलेला असला पाहिजे. आणि ज्ञानाची कास धरायची म्हणजे विवेक जपता जपता ते ब्रह्म जे सत्य आहे ब्रह्म ते मी आहे ह्याला ज्ञान म्हणतात, ज्ञानाची कास धरणं म्हणतात. नुसता विवेक जपून होणार नाही, त्यामध्ये त्याच्याबरोबर ज्ञान सुद्धा पाहिजे. आणि ते ब्रह्म मी आहे, ते मी आहे हा सतत विचार जपला पाहिजे. जप नाही जपला पाहिजे. लक्षात घ्या, जप आणि जप. नेहमी सुनील काका आपल्याला याच्यात फरक सांगतात या दोन ज मधला. आम्ही किती लक्षात घेतोय, आम्ही हा फरक कमी कमी करत आणलाच पाहिजे. जपातून जपाकडे यायला पाहिजे, जपण्याकडे यायला पाहिजे. जप आणि असं ज्या वेळेला आम्ही हा फरक हे अंतर कमी करू त्याच वेळेला आम्ही संपूर्णपणे जागृत होणार आहे. म्हणून आत्माच सत्य आहे आणि आत्मा व्यतिरिक्त सगळं अनात्म आहे. म्हणून अनात्म वस्तूच्या ठिकाणी आम्ही झोपलेलं असावं आणि आत्मवस्तूच्या ठिकाणी जाग असावं. आता झोपलेलं कुठे असावं, पहिला मुद्दा सांगितला विवेक. विवेकाच्या ठिकाणी आम्ही जाग असावं, ज्ञानाच्या ठिकाणी आम्ही जाग असावं. आता त्याच विश्लेषण ढोबळ मनाने नाही अभ्यास करायचा, बारकावे शोधत शोधत टिपत टिपत अभ्यास झाला पाहिजे. त्याच विश्लेषण सुरू आहे. मग आम्ही आत्म आणि अनात्म वस्तूच्या ठिकाणी सतत लक्ष जाग आम्ही असावं. आता अनात्म कसं आहे, जड आणि अचेतन आहे, मान्य आहे की नाही. मग ह्या जड आणि अचेतनाकडे आम्ही फार कमी लक्ष द्यावं. माझं शरीर अष्टधा प्रकृतीचं आहे,
साधन आहे बरं का. साधन क्रमांक 2 लिहून घ्या, बिलकुल लिहून घ्या. अगदी शांतपणे सांगणार आहे. नाही झाला विषय तो आहे पुढचा शुक्रवार. काही घाई नाही विषय संपवण्याची, श्लोक संपवण्याची, पुढे जाण्याची. पण जागं आणि झोपणं कळलंच पाहिजे. झोपण्याचा विचार आज करायचाच नाही आपल्याला. अज्ञानाचा विचार कशाला करायचा हो. आज आपल्याला जागृतीचा विचार करायचा आहे. खरी जागृती कोणती आहे त्याचा विचार करायचा आहे. आणि मी जागा आहे का हे तपासायचं आहे. आणि नसेल जागं तर जागं होऊन जागं राहण्याचा प्रयत्न करायचा. झोप आलीच नाही पाहिजे. डोळ्याला पाणी लावा हो, जरा चहा प्या, म्हणजे झोप येणार नाही. बरोबर आहे. जसं चहा प्या, डोळ्याला पाणी लावा, एक चक्कर मारून या, तसं हे बारकावे शोधत शोधत जर अभ्यास केला तर झोप उडून जाते. जागर राहतो. दोन्ही पण, व्यावहारिक दृष्टीने पण झोप आणि अज्ञानाची पण झोप, दोन्ही उडतात. म्हणून बारकावे टिपायचे. बारकावे टिपत राहणं हे चहा सारखं करत काम आहे. बारकावे टिपत राहणं हे झोप आल्यानंतर एक चक्कर मारून या, झोप जाईल याच्यासारखं त्याचा उपयोग होतो. बारकावे टिपत राहिलो तर डोळ्याला पाणी मारा म्हणजे झोप जाईल. त्या बारकाव्याने आमची झोप जाते. जर बारकावे टिपत राहण्याची सवय अंतःकरणाला असली तर आम्ही सतत जागृत राहू. आणि ढोबळ मनाने, स्थूल मनाने अभ्यास करू तर नेहमी श्रवणाला बसलो आणि श्रवणाला बसल्यानंतर काय सुरू आहे श्रवण कळत नाही हो, झोपच लागते. कारण त्याच्यातले बारकावे टिपण्यासाठी आम्ही सजग नसतो. आणि माझ्या हिताची गोष्ट असू द्या बरं, शेअर मार्केट कान टवकारलेले असतात, त्यातले बारकावे टिपतो. येते का हो झोप आपल्याला. रात्रभर कॉम्प्युटर समोर असतो किंवा एक्सपर्टशी गप्पा करत असतो. शेअर मार्केट आणि त्याबद्दल आम्ही किती सतर्क असतो. झोप पळून गेलेली असते की नाही त्यावेळेला. का बरं. कारण आम्ही बारकावे टिपत असतो. कोणता शेअर, त्याचे काय भाव आहेत, कितीनी पडला, पडणार आहे की नाही, काय अंदाज आहे. शेअर मार्केट एक्सपर्टशी बोलण्यामध्ये रात्र कशी निघून जाते कळतच नाही. त्याचं कारण आम्ही बारकाईने त्यातले बारकावे टिपत असतो, म्हणून जागृत असतो. अगदी त्याचप्रमाणे जर तत्वज्ञानाचा अभ्यास करताना बारकावे टिपत गेलो तर जागृत राहू. आणि म्हणून आता बारकावा टिपणं सुरू आहे आमचं. विवेकाच्या ठिकाणी जागा असलं पाहिजे. विवेक आणि अनात्माच्या ठिकाणी आम्ही अनात्मचं जे आहे त्याचं चिंतन नसावं. नेहमी आत्मवस्तूचं चिंतन असावं. अनात्म वस्तूच्या ठिकाणी झोपलेलं असावं, असं मी विधान केलं होतं. आता या देहाच्या बाबतीमध्ये सगळ्यात महत्वाचा आधी आपला शरीरच आहे. शरीर अष्टधा प्रकृतीचं आहे. जेवढं जेवढं चेतन आहे ते सगळं अष्टधा प्रकृतीचं आहे. मान्य की नाही. पंचमहाभूत आणि मन बुद्धी अहंकार याला अष्टधा प्रकृती म्हणतात. अष्टधा प्रकृतीचं माझं शरीर आहे. मग आता ह्या अष्टधा प्रकृतीचं जे शरीर आहे ह्यामधलं अष्टधा मन बुद्धी अहंकार आणि पंचमहाभूत हे सगळं अचेतन जड आहे. म्हणजे अष्टधा प्रकृती जरी आम्हाला चेतनासाठी आम्ही म्हणत असलो तरी सुद्धा हे सगळे अचेतन जड आहे. संपूर्ण देह अचेतन जड आहे. बुद्धी सुद्धा अचेतन जड आहे. बुद्धी अचेतन जड आहे. माझ्या बुद्धीला एकदा तपासूनच घेऊ हो आपण. बुद्धी अचेतन जड जरी असली तरी कशी असते बुद्धी. ती अचेतन जड असून सुद्धा ती दगडासारखी, भुसभुशीत मातीसारखी, लाकडासारखी कशी करावी आम्ही. आधी आम्हाला जर जागं राहायचं असेल तर या बुद्धीला तपासून घ्यायचं. त्याच्या माध्यमातून आम्हाला जागं राहावं लागेल. पहिलं तपासून घ्यायचं ही दगडासारखी नसावी. दगडामध्ये काहीच जात नाही. जातं का काही. अजिबात जात नाही. भुसभुशीत माती, मातीमध्ये काही टिकत नाही. भुसभुशीत जर भिंत असेल
मातीची भिंत, त्यात काही टिकतं का? नाही. खिळा ठोकल्याबरोबर, त्याच्यावर फ्रेम लावल्याबरोबर दडकन खाली आपटते. ती भुसभुशीत असते, मातीची भिंत असते. नाही जमत. दगडासारखी नाही जमत बुद्धी, की त्यात शिरतच नाही काही, तशी पण जमत नाही. शिरलं तर टिकतच नाही काही, तशी पण जमत नाही. मग अशी बुद्धी असावी की त्याने धरून पकडून ठेवावं, स्थिर पकडून ठेवावं, दृढ करावं. लाकडासारखी, लाकडामध्ये खिळा ठोकला तर लाकूड धरून ठेवतो, पक्क राहतं. सिमेंट सारखी, लाकडासारखी असावी, त्याच्यामध्ये खिळा धरून ठेवणारा. बुद्धी तशी असावी जी दृढ आणि स्थिर धरून ठेवेल. कशाला हो? विवेकाला. त्या विवेकाला स्थिर धरून ठेवणारी आमची बुद्धी असावी. बुद्धीला तपासून घ्यावं, आणि अशी आम्ही बुद्धी तपासून घेतली की आता साधन सुरू करावं. की अष्टधा प्रकृती आहे, आणि ही अष्टधा प्रकृती मध्ये मन, बुद्धी आणि अहंकार ह्या 3 गोष्टी ज्या आहेत, मन, बुद्धी आणि अहंकार ह्या 3 गोष्टी ज्या आहेत, यांचं आम्ही हळूहळू काम संपवावं. म्हणजे काय? म्हणजे व्यवहारकालीन यांना कामात ठेवावं. पण व्यवहार संपला, मन, बुद्धी, अहंकार यांना कुठे ठेवावं? त्यांना एकाच ठिकाणी ठेवावं. ते म्हणजे कुठे ठेवावं हो? तू मन हे मीची करी, माझी या भजनी प्रेम धरी. मन, बुद्धी, अहंकार यांना कुठे? भजनात ठेवावं, म्हणजे भगवंताच्या स्मरणात ठेवावं. व्यवहारकालीन त्यांना करू द्यावे व्यवहार. व्यवहार संपल्यानंतर आपल्याला एवढं करता येतं की नाही, हे आपल्याच हातात आहे की नाही. पंचधा प्रकृती आमचा देह 5 महाभूतांचा आहे. या 5 महाभूतांना आम्हाला संपवता नाही येत, हे ईश्वराच्या स्वाधीन आहे. परंतु याच्यामधलं जे 3 घटक आहेत, मन, बुद्धी, अहंकार, या मनबुद्धी अहंकाराला शांत करणं, स्थिर करणं, हे जीवाचा प्रांत आहे. हे आम्ही करू शकतो. मग यांना आम्ही करावं. शांत करण्यासाठी आम्ही जाग असावं. मन, बुद्धी, अहंकार या ठिकाणी आम्ही जाग असावं. आहे की नाही बारीक मुद्दा? आहे की नाही बारकावा? आलं का लक्षात बारकावा? हा देह अचेतन जड आहे. हा देह अष्टधा प्रकृतीचा आहे. अष्टधा प्रकृतीमधले मन, बुद्धी, अहंकार 3 आणि 5 पंचमहाभूत अशी अष्टधा प्रकृतीचा देह असल्यानंतर या पंचमहाभूतांच्या प्रकृतीला आम्ही काहीच करू शकत नाही. पण अष्टधा प्रकृतीमधल्या 3 बाबी ज्या आहेत, 3 घटक जे आहे, मन, बुद्धी, अहंकार, ह्याबद्दल आम्ही पुरुषार्थ करावा. आणि यांचं काम आम्ही व्यवहारानंतर संपवण्याचा प्रयत्न नक्की करावा. हळूहळू आमचं काम संपवावं, म्हणजे त्यांना एकाग्र करावं, म्हणजे त्यांना स्थिर करावं. स्थितप्रज्ञ, याला ध्यान असं म्हणतात. अखंड ध्यान. आणि या अखंड ध्यानासाठी नाम, अखंड ध्यान नाम, समर्थांचा समर्थ पूर्ण. आणि असली ज्या वेळेला आम्ही साधन करू, मग ह्यासाठी ह्या मनाला कुठे ठेवायचं? माझी या भजनी प्रेम धरी, माझ्या भजनामध्ये मन लाव रे बाबा, त्यात प्रेम कर. सर्वत्र नमस्कारी मज एका ते, सर्वत्र नमस्कार कर, आणि मी सगळ्यांमध्ये आहे असा बुद्धीचा निश्चय कर. म्हणजे मन आणि बुद्धी लागले की नाही कामी. मनाला भजनामध्ये ठेवलं, त्याच्यामध्ये प्रेम तयार झालं, आणि या बुद्धीला सगळ्यांना आम्ही नमस्कार करतो, तेव्हा सगळ्यांमध्ये भगवंतच आहे असा निश्चय बुद्धीचा करून जर सगळ्यांप्रती व्यवहार केला, म्हणजे मग मन आणि बुद्धी यांचं काम संपलं की नाही, त्या स्थिर झालं की नाही, ते मन आणि बुद्धी स्थिर झाली की नाही. कुठे स्थिर झाली? स्थिर तत्वावर स्थिर झाली. आणि अहंकार मग आपोआपच
त्या ठिकाणी निश्चेष होतो. म्हणजे मनबुद्धी अहंकार या ठिकाणी आता स्थिर झाल्यामुळे आम्ही जागृत झालो. जागृत कुठे झालो? जागे कुठे राहिलो? स्वरूपाच्या ठिकाणी आम्ही जागे झालो. मग यांना स्थिर करण्यासाठी आधी आम्हाला जागं राहावं लागेल आणि हे स्थिर झाल्यानंतर स्वरूपाच्या ठिकाणी आम्ही जागो होऊ. म्हणजे मग आता आम्हाला हळूहळू या अष्टधा प्रकृतीमध्ये 3 घटक आवर्ते घ्यावे लागतील की नाही? मग या 3 घटकांच्या ठिकाणी आता आम्ही नेहमी जागृत असावं की नाही? माझं मन भजनात आहे का स्थिर? माझी बुद्धी निर्णय घेते की नाही? बुद्धी निश्चय आत्मज्ञान श्रवणानंतर तात्पर्याच्या निर्णयावरती स्थिर होते की नाही? इथे जागं असावं की नाही? इथे सावध साक्षेपी दक्ष असावं की नाही? फार बारीक मुद्दा दिलाय काकांनी, फार बारीक साधन दिलं आहे. गडावरची गीता काढा आणि वाचा, त्याच्यात हे साधन नक्कीच आहे. माझ्या मनात काही सांगत नाही. काकांनी दिलेलं साधन जे मला समजलेलं आहे तेवढंच मी आपल्या समोर फक्त मांडते. आणि श्रोते, आपण जगदीश मूर्ती, आपल्या निमित्ताने माझं चिंतन चालू आहे. आणि म्हणून अशा ठिकाणी आता या ठिकाणी मी जागं असलो पाहिजे. हे आपल्याला जमतो का? सुंदर ओवी आहे माऊलीची. येथ आत्म आत्मयाच्या ठाई देखीचे देहीचा धर्म देही. आता देहधर्माकडे आम्ही, हा देहधर्म आहे असं बघायचं. आणि आत्मा आत्म्याच्या ठाई, या देहाचे धर्म जे आहे ह्याला चालवणार कोण आहे? प्रकाशक कोण आहे? या मागे कोण प्रकाशक आहे? आत्मा आहे, तो मी आहे. असं जर आपण सतत पाहत असू तर ते वेगळे असतात. असे पाहणारे वेगळे असतात असं माऊली म्हणते. ऐसे देखणे ते पाही आना हाती. ओवी वाचली तर एकदम कठीण वाटते आणि वाटतं बापरे, काय ओव्यांवर ओव्या, भडीमार भडीमार. नाही, ओव्यांच्या माध्यमातून संतांनी सांगितलेले विचार, संतांचं अंतरंग आमच्या समोर मोकळ होत असतं. म्हणून ओवी उद्घृत नाही केली तरी चालेल, पण ते अंतरंग आमच्या समोर मोकळं झालं पाहिजे संतांचं. आणि म्हणून त्या ओवीचा आधार घ्यायचा. एवढाच त्या ओवीच्या मागचा, आधार घेण्यामागचा उद्देश आहे. हो, ओव्यांमागून ओव्या फेकणं, विद्वत्ता दाखवणं हा उद्देश नाही. म्हणून देहाचे धर्म देहाच्याच ठिकाणी ठेवायचे. आणि ह्या देहाच्या धर्माला चालवणारा, देहाच्या व्यापारांना चालवणारा जो आहे, जो आहे तो चेतन स्वरूपाचा आहे. त्याला त्याच्याच ठिकाणी ठेवायचं. तो मी आहे असा निर्णय घ्यायचा. आम्ही काय करतो त्याचं ऐक्य करून टाकतो. तो जीवात्मा होतो आणि मग तो जीवात्मा सगळी सुख दुःख भोगतो. कालचं दासबोधामध्ये देहात्म निरूपण समर्थांनी फार सुंदर मांडलं होतं. आत्मा अलिप्त असून सुद्धा आम्ही त्याला लिप्त करतो अज्ञानामुळे, आणि म्हणून आम्ही सुख दुःख भोगतो. मग इथे आम्ही जागृत असावं. कुठे? आम्ही त्या चैतन्याला लिप्त न करता, तो अलिप्तच आहे, तो मूळचा अलिप्त आहे. त्या मूळचा अलिप्तपणा त्या ठिकाणी आम्ही असावं. म्हणजे वेगळं काही करावं लागणार नाही आम्हाला. देहीचे धर्म देही पाही, बस. देखीचे देहीचा धर्म देही. मग वेगळे पण काही करावं लागणार नाही, फक्त जागं राहावं लागेल. काही करावं लागेल का? हो नाही. चोर आपल्या घरात चोर नाही आला पाहिजे याच्यासाठी काही करावं लागेल का? काही औषध पाणी, काही उपाययोजना, किती उपाययोजना करा. कुलूप लावा, सायरन लावा,
काही फायदा नाही. कुलूप लावले, दारात दूर झोपलो आपण तर चोर येतो चोरी करून जातो. सायरन लावले, त्यांनी काहीतरी टेक्निक करून ते सायरन बंद केलं तरी तो येणार. व्हिडिओ कॅमेरे लावले, बाहेरून कॅमेरेच त्यांनी काहीतरी त्या कॅमेऱ्यावर टाकलं, काहीतरी केलं तरी येणार. पण जागं राहिलं तर, घरचा मालक जर टक्क जागा असेल, डोळ्यात तेल घालून जागा असेल, तर त्या चोराची हिंमत आहे का? लाईट लावून ठेवले सगळे, की आता सगळे लाईट लावून ठेवले, आता चोर बिलकुल येणार नाही. त्याला वाटलं की लोक घरात जागेच आहे, त्याला माहित असतात ज्या अर्थी सगळे लाईट चालू आहे ना त्या अर्थी हा नक्कीच झोपलेला आहे. कारण जागा राहणारा माणूस सगळे लाईट चालू ठेवत नाही. तो म्हणतो बिल खूप येतो, आवश्यक तेवढे लाईट चालू ठेवा, बाकीचे बंद करा. आहे की नाही बरोबर? हे चोराला बरोबर माहित असतं की नाही? ज्या अर्थी लाईट सुरू आहे त्या अर्थी सगळं झोपलेले आतमध्ये. मग आम्हाला जर जागर आहे, आम्हाला जर या सगळ्यांचं हे करायचं असेल तर जागर राहावं लागेल. चोर आतमध्ये जर यायचं आम्हाला टाळायचं असेल, त्याला जर आतमध्ये येऊ द्यायचं नसेल तर आम्हाला जागच राहावं लागेल. म्हणून चौकीदार ठेवतात, न झोपणारा. तो आतमध्ये चोर आला नाही पाहिजे, कोणी आतमध्ये शिरकाव नाही केला पाहिजे, याला जागं राहणं म्हणतात. म्हणून अशा प्रत्येक ठिकाणी मला जागच राहावं लागेल. हो, जागच राहावं लागेल. म्हणजे अंतःकरण वृत्ती माझी सजग असायला पाहिजे. जागं राहायचं म्हणजे अंतःकरण वृत्तीने मला सजग राहायला पाहिजे. तरच मी आत्म अनात्मच्या ठिकाणी जागं राहू शकेल. तरच मी चेतन अचेतनाच्या ठिकाणी जागं राहू शकेल. चेतन अचेतनाच्या ठिकाणी जागं राहणं, आत्म अनात्मच्या ठिकाणी जागं राहणं. आणि तिसरी गोष्ट सांगते जागं राहण्याचं ठिकाण. तिसरं सांगते कुठे कुठे जागं राहावं लागेल. जिथे आमची मुख्य तिजोरी आहे ना, सगळं धन, जिथे गुप्त धन साठवलेलं आहे ना, ते गुप्त धन आम्हाला आम्हाला कोणालाही दिसता कामा नाही. म्हणून आम्हाला तिथे सतत जागं राहावं लागेल. खडा पहारा ठेवावा लागेल. कुलपांनी होणार नाही, लाईटने होणार नाही, सायरननी होणार नाही. खडा पहारा. मग असं खडा पहारा कुठे राहावं लागेल? हा जो देह आहे, मला जे हा देह आहे, हे जे ज्ञान मला होत आहे, जगताचं मला ज्ञान होत आहे, ह्या सगळ्या ज्ञान कोणाच्या अधिष्ठानावर होत आहे? हे ज्ञान होत आहे म्हणजे मला ह्या सगळ्याचं प्रकाशन होत आहे. ज्ञान होत आहे म्हणजे सगळ्यांचं प्रकाशन होत आहे. आणि याचं प्रकाशन होत आहे म्हणजे प्रकाश्य कोणीतरी आहे. प्रकाशक कोणीतरी आहे. प्रकाश्य, हे सगळे प्रकाश्य आहे म्हणजे याचा प्रकाशक कोणीतरी आहे. याला प्रकाश देणारा कोणीतरी आहे. याचं ज्ञान करून देणारा कोणीतरी आहे. तो कोण आहे? तो आत्मा आहे. आत्मसत्तेवर मला या सगळ्या गोष्टींचं ज्ञान होत आहे. या सगळ्या गोष्टी प्रकाशन ह्याचं होत आहे. तो प्रकाशक आत्मा आहे, तो मी आहे. सतत जागं राहावं लागेल. प्रत्येक ज्ञान होताना, ज्ञानकाळी मला सतत जागं जर मी असेल तर होणाऱ्या ज्ञानामध्ये मी रमणार नाही. असणाऱ्या ज्ञानामध्ये मी जागं असेल तर. म्हणून पदार्थाचं ज्ञान होणं, प्रकाश आणि प्रकाशक ज्याच्यामुळे ज्ञान होतं तो प्रकाशक. दिवसा आपल्याला सूर्याच्या प्रकाशात ज्ञान होतं, रात्री चंद्राच्या प्रकाशात ज्ञान होतं. आणि सूर्यही नाही, चंद्रही नाही, दिव्याच्या प्रकाशात ज्ञान झालं. दिवाही नाही तरी सुद्धा ज्ञान होतं की नाही? हो, अमावस्येच्या रात्री काळ्या कुट्ट अंधारात काळ्या कुट्ट कपडे घालून जर आम्ही गडद अंधारात जरी बसलो तरी मी आहे
हे ज्ञान आहे की नाही त्या ठिकाणी? हे ज्ञान आम्हाला कोणामुळे कोणाच्या सत्तेवर झालं हो तरी सुद्धा त्या ज्ञानरूप आत्म्याच्या सत्तेवर झालं. तो मी आहे, तो मी आहे. आत्मप्रकाशात करतो. समर्थांचं नाना प्रकाश निरूपण एक समास आहे हो सप्त समासीमध्ये. नाना प्रकाश जरी असला तरी ब्रह्म प्रकाश स्वयं प्रकाशित आहे. ब्रह्म स्वयं प्रकाशित आहे. ते मी आहे. जागृतीमध्ये आम्हाला दिसून कळतं. स्वप्नामध्ये काही व्यवधानांची आम्हाला जाणीव असते, काही नसते. अर्धे असतात, अर्धे व्यवधान नसतात. सुषुप्ती काहीच नसतं, पण तरी पण आम्हाला गाढ झोप लागली असते हे कळतं. गाढ झोप लागलीये हे कळतं उठल्यावर. म्हणजे तिथे ज्ञान आहेच की नाही. ते ज्ञानरूप आत्मा तो मी आहे, प्रकाशक आहे. या प्रकाशकाच्या तिथे आम्ही नेहमी जाग असावं, नेहमी जाग असावं. काळ बदलला, देह बदलला, तरी मी बदललो असं आम्हाला वाटत नाही. त्या न बदलणाऱ्या मी तिथे आम्ही जाग असावं. मी बदलत नाही, मी अपरिवर्तनीय आहे. मी अपरिवर्तनीय आहे. हे सतत अनुसंधान असावं, सतत चेतनाचं अनुसंधान असावं. की देहाच्या रूपाने, उपाधीच्या रूपाने मी चालतोय, बोलतोय, धंदा करतो आहे, चालता बोलता धंदा करिता, हे सगळं आम्ही जे करतो आहे ते कोणाच्या सत्तेवर करतो आहे? चेतनाच्या सत्तेवर करतो आहे. ते निरुपाधिक तत्व मी आहे. सतत जाग असावं. खडा पहारा, खडा पहारा. आम्ही काय करतो? जसं चोर घरात येऊ नये म्हणून कुलूप लावतो ना, तसं खडा आम्ही आमच्यासाठी खडा पहारा ठेवण्यासाठी सतत श्रवण करत असतो मोबाईलवर. आम्ही हा सत्संग झाला की तो सत्संग, तो सत्संग झाला की तो सत्संग. होणे नाही. कुलूप लावण्यासारखा आहे. काही वेळ कुलूप लावावं धाक म्हणून, सतत नसावं. ते कुलूप लावून निश्चिंत नसावं म्हणून अंतःकरण जागृत पाहिजे. ते अंतःकरण जागृत राहण्यासाठी थोड्या वेळ ठीक आहे कुलपाचा आधार घ्यावा, म्हणजे जरा निश्चिंतता येते. पटकन तर आतमध्ये येत नाही तो. आपण आपल्या कामामध्ये जरा काम करू शकतो निश्चिंत मनाने, त्याच्यासाठी तेवढं ठीक आहे, बाकी नाही. म्हणून ते निरुपाधिक तत्व मी आहे ते चालत नाही हो. जे चळेना ना ढळेना, किती ना ना म्हटलंय समर्थांनी. जे चळेना ना ढळेना, एकाच चरणात तीनदा न वापरलाय ना. नला कानांना तीनदा ना वापरलाय. जे तुटेना ना फुटेना, परत तीनदा. आणि असं ते जे परब्रह्म आहे ते परब्रह्म मी आहे. सतत जागृत असावं. आणि ही जागृती कायम टिकण्यासाठी शेवटी कोणाकडे जावं लागेल हो? शेवटी परमपूज्य श्री गुरु नाना काकांचे नाना झाले. गडावर सुनील काकांनी नानाचा अर्थ सांगितला. काकांना, डॉक्टर काकांना घरी नाना म्हणतात. मग नाना म्हणजे काय? नाना म्हणजे जे चळेना ना ढळेना नाना, तुटेना ना फुटेना नाना, रचेना ना खचेना नाना. असे जे नाना आहेत ते परब्रह्म स्वरूप आहेत. माझे श्री गुरु प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूप आहेत. त्यांना मी शरण जावं. जर सतत जागृत राहायचं असेल तर शरणागती
कोणाची घ्यावी? श्री गुरूंची शरणागती. जाणून विषयाचे नश्वर पावावया लागी ब्रह्मपूर्ण. जर व्हायचं असेल तर सद्गुरुशी अनन्य शरण. बस निघावे संपूर्ण श्रद्धायुक्त अंतःकरणाने श्री गुरूंची शरणागती घ्यावी. श्री गुरूंची शरणागती. अनन्य शरण जेव्हा श्री गुरूंना आम्ही जाऊ, म्हणून आम्हाला सांगतात आहे उत्तिष्ठ जाग्रत प्राप्य वरांनी बोधत. कोण सांगते? श्रुती माऊली आम्हाला सांगते. हो, श्रुती स्मृती साध्य म्हणजे श्रुती माऊली आम्हाला सांगते उत्तिष्ठ जाग्रत. ही जागृत अवस्था राहण्यासाठी, असं जाग राहण्यासाठी आम्हाला उठावं लागेल आणि कुठे जावं लागेल? आचार्यांना श्रवण जावं लागेल. आचार्यांना ज्यावेळेला आम्ही शरण जाऊ, श्री गुरूंना आम्ही शरण जाऊ, तेव्हाच आम्हाला ही जागृती आमची टिकणार आहे, आमच्या मनांनी टिकणार नाही. म्हणून रचेना खचेना डळेना ना ना म्हणजे श्री गुरु आम्हाला कळले पाहिजे. ना 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 नानत्व नाही, भेद नाही, नेह नानास्ति किंचन, किंचित सुद्धा भेद नाही, किंचित सुद्धा नानत्व नाही, असा एकत्व ज्या ठिकाणी आहे ते श्री गुरु. तिथे जर आमची बुद्धी स्थिर झाली तर आम्ही सहज लीलया जागृत राहू. सिनेमामध्ये बुद्धी जर स्थिर झाली तर आम्ही सिनेमात झोपतो का? हो, कधी झोप येते का? अजिबात नाही, कारण बुद्धी तिथे स्थिर झाली. तशी ती बुद्धी जर परब्रह्म स्वरूप श्री गुरु रूप नाना तिथे स्थिर झाली तर मात्र आम्ही सतत जागृत राहू. आणि म्हणून मी स्थूल सूक्ष्म कारण शरीराच्या पलीकडे, पंचकोशांच्या पलीकडे तिन्ही अवस्थांचा साक्षी सच्चिदानंद स्वरूप आत्मा आहे. ह्या ज्ञानानेच विवेकाची कास धरायची आणि ज्ञानाची कास धरायची सुरुवातीला सांगितलं होतं ना. तर ज्ञान कोणतं? आत्मज्ञान. कसं? मी स्थूल सूक्ष्म कारण शरीराच्या अतीत आहे, तिन्ही अवस्थांचा मी साक्षी आहे, असं ज्ञान. ह्या ज्ञानाने आम्ही जागृत राहू, स्वस्वरूपाला त्या ठिकाणी आम्ही जागृत होऊ. आणि मग जे सामान्य लोक असतात ते म्हणतात आत्मा नास्ती, म्हणजे आत्म्याची सत्ता नाहीच असं म्हणतात. देह एव नास्ती, देहच आहे, देहच फक्त सत्य आहे असं ते सामान्य लोक म्हणतात. परंतु ज्या वेळेला आम्ही जाग होऊ त्यावेळेला आपण जाग झालेला म्हणेल आत्मा एव अस्ति, आत्मा एव अस्ति, म्हणजे आत्माच सत्य आहे. स्वप्नामध्ये आपण असतो आणि स्वप्नामध्ये असलेलं सगळं खरंच वाटतं आपल्याला आणि भीतीने दरदरून घाम सुटतो. वाघ येतोय तो आम्हाला खातोय, भीतीने दरदरून घाम सुटतोय, खरंच वाटतो, सत्यच वाटतो. आणि मग कोणीतरी झोपेतून उठवतो, मग आपण म्हणतो नाही नाही वाघ खरा नाही, स्वप्न खरं नाही, स्वप्न खरं नाही. काय खरं आहे? आत्ता मी आहे, जागृती, हे खरं आहे. त्याचप्रमाणे आम्ही आत्मा एव अस्ति, आत्माच सत्य आहे असं त्याच वेळेला म्हणू. आणि ती जागृती आहे, ती खरी जागृती आहे. आणि त्या जागृतीसाठी ऐसा विवेका लागी श्री गुरु करावा लगबगी, ऐशा विवेका लागी श्री गुरु करावा लगबगी, तयाने दिलेल्या मार्गी श्रद्धा धरावी. बस ह्यासाठी, ह्या विवेकासाठी लगबगीने श्री गुरु करावं. नाही होणे श्री गुरूंशिवाय.
नाही ही जागरूकता श्री गुरूंशिवाय येणार. आणि म्हणून लगबगीने श्री गुरु करा असं काकांचं आम्हाला आदेश आहे, आज्ञा आहे. आम्हाला म्हणजे आपल्या सगळ्यांना, आम्हाला म्हणजे मला नाही बरं का, सगळ्यांना, प्रत्येक जीवाला ही काकांची आज्ञा आहे. आणि म्हणून चेतन देहधारी श्री गुरु करा, म्हणजेच आम्ही सतत जागे राहू शकू. ते अंजना आमच्या डोळ्यामध्ये श्री गुरुच घालतील आणि गुप्तधनाचा साठा आम्हाला सापडेल. आणि असं जागृत सतत राहण्यासाठी आता आम्हाला कासावीस होणं फार गरजेचं आहे. हो, फार गरजेचं आहे. तळमळ निववी रे राम कारुण्य सिंधू. ही तळमळ लागलेली अंतःकरणाला की श्री गुरु प्राप्ती केव्हा होईल, आणि श्री गुरूंची प्राप्ती झाल्यानंतर मी सतत जागा कसा राहील, ही तळमळ लागलेली आहे. आणि म्हणून समर्थ सुद्धा आपल्या करुणाष्टकांमध्ये फार सुंदर म्हणतात की स्वजन धन धनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला. रामराया, आत्ता मला कळलं की मी झोपलो होतो कुठे, स्वार्थामध्ये. कोणाचा स्वार्थ केला? स्वजन जन, स्वजनाचा आणि धनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला. उगीच मी त्यांच्या स्वार्थापोटी आजपर्यंत राबलो आणि झोपलो होतो, हे मला आत्ता कळलं. पण मला आता मात्र तळमळ निववी रे राम कारुण्य सिंधू. आता मात्र कारुण्य सिंधू, कारुण्याचं मूर्तिमंत असणारे श्री गुरु, आता माझी तळमळ फक्त आपणच शमवू शकता. त्यासाठी सगळं त्यजुनी भावे कास तुझी धरावी. आता सगळ्याचा त्याग करणार, सगळं त्यजुनी भावे कास तुझी धरावी. म्हणजे विवेक आणि ज्ञानाचीच कास आता मी धरेन रामराया, कारण ज्ञानरूप तूच आहे, ज्ञानरूप तू आहे. आणि ते ज्ञान स्वरूप तू आहे, तेच मी आहे. त्यासाठी मला सतत जागृत राहायचं आहे. म्हणून मी मन नाही, बुद्धी नाही, चित्त नाही, अहंकार नाही. मनोबुद्धी चित्त अहंकार चित्त आणि नाहम, हा विचार सतत जागृत ठेवणं म्हणजे जाग असणं आहे. हो, आणि मी मन बुद्धी चित्त या सगळ्याला मध्ये ज्यावेळेला आम्ही रमून जातो ना, तिथे आम्ही छान झोपलेलो असतो, गाढ. म्हणून आम्हाला हे सत्य वाटतं. आणि म्हणून आम्हाला सतत जाग राहायचं असेल तर सतत ब्रह्मस्वरूप हेच विश्वस्वरूप, तेच माझं मी, तेच माझं मूळ स्वरूप आहे. अशा पद्धतीचा सतत विचार करणं याला जाग राहणं म्हणतात. आणि असं सतत जाग मला श्रुती आणि स्मृती ठेवते. म्हणून श्रुती स्मृती स्वाध्याय मंच. आणि असं ही जागृती आपल्या सगळ्यांना यावी अशी श्री गुरुचरणी प्रार्थना करते आणि माझ्या आजच्या चिंतनाला विराम देते. रामकृष्ण. रामकृष्ण हरी काकू. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काकू. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. विनते रामकृष्ण हरी काकू. हा सुनंदा रामकृष्ण हरी. रेखावेणी नमस्कार करते. रामकृष्ण हरी काकू. ताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. हा छाया रामकृष्ण हरी. पुष्पाताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण. अतिशय सुंदर ऐकतच आठ कधी कळलंच नाही. रामकृष्ण हरी ताई. रामकृष्ण रामकृष्ण हरी. रामकृष्ण रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण 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 हरी.
हा दीपक दादा. हा आनंद काका रामकृष्ण हरी. नमस्कार करते. रामकृष्ण संजय दादा रामकृष्ण हरी. वीणा रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. साई रामकृष्ण रामकृष्ण नमस्कार. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण 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 हरी माऊली नमस्कार करते. रामकृष्ण हरी. वासंती रामकृष्ण रामकृष्ण हरी शैला. रामकृष्ण हरी. सुचिता रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. प्रणाम. प्रणाम प्रणाम पुष्पा प्रणाम. जागते रहो. जागते रहो. जागते रहो. जागते रहो. जागते रहो. कुलपाला अर्थ नाही आता. बहुत सुंदर. आपलं समाधान. बहुत अच्छा. रामकृष्ण हरी काकू. रामकृष्ण. सुमित्रा रामकृष्ण हरी. कल्पना ते रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काकू. रामकृष्ण हरी काकू नमस्कार. शालिनी ते रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. ताई रामकृष्ण हरी. नानासाहेब नानिमा नमस्कार करते. रामकृष्ण हरी. मन बुद्धीवर कसं लक्ष ठेवायचं अत्यंत सुंदर तू सांगितलं. बस फक्त तेवढ्यासाठी जागा राहायचं. बस जागा राहायचं. खूप शॉर्ट आता आलंय ते म्हणजे लिमिट मध्ये आलंय ते आपल्या साधकाच्या. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. साथीताई नमस्कार करते. साथीताई कृष्ण हरी. रामकृष्ण हरी. साथीताई भाभी नमस्कार करते. उमा रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. म्हणलं सुरेंद्र दादा खरी रामकृष्ण. खरी कोजागिरी ही आहे. बस खरी कोजागिरी ही आहे. ते जागते जागृत रहो. राहायला पाहिजे. जागते रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी दादा. रामकृष्ण हरी. एक